तर राजेभाऊ फड हे आदरणीय मोठ्या पवार साहेबांचे ही गाडी ही चावीवरची, त्यांनी तिकडून चावी फिरवली की बरोबर ही गाडी इकडे परळी मतदारसंघात पळते. काहीतरी आता कागद घ्यायचे, लोकांना असं भासवायचं की खूप काही यांच्याकडे माहिती का काय. तुम्ही बघा त्यांची पत्रकार परिषद घेण्याची मी थोडी चौकस बुद्धीने बघितलं. नेहमी पत्रकार परिषद घेत असताना सोप्या असं रेलून बसायचं औरंगजेबासारखं आणि असे कागद चाळायचे. म्हणजे त्या कागदामध्ये भरपूर काहीतरी त्यांच्याकडे आहे. काय माहिती कशाचे कागद आहेत आणि काय का कुठली वही आणली, काहीतरी बेछूट आरोप करायचे. जसं काय तुम्हाला एखाद्या पोलीस यंत्रणेने किंवा न्याय व्यवस्थेने एखादी फाईल दिली का राजेभाऊवर, त्या माणसाला तुम्ही म्हणता 10 खून केले. मग तुमचं मानसिक संतुलन खरंच आहे का ढासळलंय? आणि जर ढासळलं असलं तर त्यांच्या घरच्यांनी तत्काळ त्यांना ससूनमध्ये दाखल करावं. त्यांची व्यवस्थित काळजी घेण्याची गरज आहे. कारण आणखीन 3-3.5 वर्ष जायचे विधानसभेला. तोपर्यंत असं होऊ नये की खरंच तुम्हाला तिथं जायची वेळ येऊ नये. राजेभाऊ फड यांनी जे आरोप केलेत हे फक्त लोकप्रिय होण्यासाठी आणि कुणीतरी त्यांना चावी दिलेली. राजेभाऊ फड ही तशी चावीचीच गाडी, त्यांना चावी दिली तर येते आणि पत्रकार परिषद घेतात. तर राजेभाऊ फड कधीतरी 2-4 महिन्यात एकदा यायचं मुंबईहून आपलं, आणि मी आलो हे लोकांना कसं कळन, तुम्ही आलेले कसं कळन. मग एखादी पत्रकार परिषद घ्यायची, मग काहीतरी विस्फोटक बोलायचं, मग तेव्हाच आपल्याला कळते की हा राजेभाऊ फड आले परळीमध्ये. अशा प्रकारे आणि ही मोठ्या पवार साहेबांची चावीची गाडी. मला कळालं की पत्रकार परिषद आहे वर म्हणून, आणि आपण जायला पाहिजे ना, धनंजय मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांना जायला पाहिजे. तर जाता जाता ते राजेभाऊ फडचं मला एक जणांना पेट्रोल पंप दाखवला, परंतु माझ्या चौकस नजरेतून ते सुटलं नाही. तिथं जे एलईडी पोल लावले होते, जे की आपल्याला पूर्ण स्ट्रीट लाईट जे परळीमध्ये दिसतात, ते त्यांच्या पेट्रोल पंपामध्ये दिसले मला त्रिशूलचे असे. म्हणजे राजेभाऊ फड तुम्ही शासकीय कामातले पोल तुमच्या पेट्रोल पंपावर लावतात आणि तुम्ही साहेबांवर बेछूट आरोप करतात. कुणीही आरोप करू शकतो. तुम्ही उचलली जीभ लावली टाळायला. मी म्हणू शकतो उद्या इराण आणि इस्रायलचं युद्ध राजेभाऊ फडमुळे भडकून दिले. जमतंय का? तुम्ही जाड्या, त्याला आपण मराठीमध्ये जाड्या राड्या म्हणतो. DD1 ला ती मालिका असायची. तुम्ही बघा राजेभाऊ फड, त्याच्यातले लॉरेन जो कॅरेक्टर आहे, राजेभाऊ फडला तशी काळी टोपी घालायची, सेम राजेभाऊ फड त्याचे डुप्लिकेट दिसते. परंतु ते लॉरेन तरी तेवढा हुशार होता. मला वाटतं यांचं पैशाचं वजन खूप वाढलेलं आहे राजेभाऊंचं, आणि त्यांचं शारीरिक वजन बी भरपूर वाढलेलं आहे, परंतु बुद्धीचा तेवढा काही विकास झालेला मला वाटत नाही. शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत ते सर्व आरोप फेटाळून लावले आणि राजेभाऊ फड यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला देखील त्या ठिकाणी दिला आणि त्यांची तुलना लॉरेन हार्डी यांच्यासोबत करून ते आमदारकीसाठी उतावे झालेत अशी देखील वक्तव्य करणारे आपल्यासोबत नितीन निर्मळ, आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. काल जे त्यांनी आरोप केले की आमदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून महादेव मुंडेचा खून झाला, याच्यावर तुम्ही प्रत्युत्तर देत त्या ठिकाणी सर्व आरोप फेटाळून लावले. मुळात काय, धनंजय मुंडे साहेब यांचा हा मतदारसंघ असल्यामुळं आणि राजेभाऊ फड यांना कुठेतरी सुप्त इच्छा आहे की आपण आमदार व्हावं, जे की कधी शक्य नाही, परंतु त्यांची इच्छा आहे. मग त्यामुळं आपल्या प्रतिस्पर्ध्याला कसं बदनाम करता येईल. मुळात राजकारणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, एखाद्या माणसाचं कॅरेक्टर, त्याची लोकप्रियता, ती कमी करण्यासाठी बेछूट आरोप करायचे आणि आरोप करून त्यांचे इमेज डॅमेज करायची, अशा प्रकारचा प्रयत्न मागच्या वर्षभरापासून धनंजय मुंडे साहेब यांच्या बाबतीत व्हायलेला आहे. आणि धनंजय मुंडे साहेब हे ओबीसी समाजातले म्हणून व्हायलेला आहे, पण माझ्या बाबतीमध्ये किंवा इतर आम्ही सर्व जाती धर्माचे लोक धनंजय मुंडे साहेबांवर ओबीसी म्हणून प्रेम करत नाहीत. आमचं नेतृत्व चांगलंय, सर्व जाती धर्माला घेऊन चालतंय. मी धनंजय मुंडे साहेबांना बहुजनांचं नेतृत्व असं म्हणतो, मी ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. धनंजय मुंडे साहेब बहुजनांचं नेतृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे, दुष्काळी भागातलं नेतृत्व आहे, मराठवाड्याचं बीड जिल्ह्याचं नेतृत्व आहे. असं नेतृत्व संपवण्याचा खूप मोठी प्लॅनिंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. विशेषतः त्यामध्ये एक भाग आहे राजेभाऊ फड यांनी जे आरोप केलेत हे फक्त लोकप्रिय होण्यासाठी आणि कुणीतरी त्यांना चावी दिलेली. काल परवा महाशिवरात्रीची जत्रा होती. माझा मुलगा वेद खूप रडायला लागला फिरत असताना. त्यांना आग्रह झाला की पप्पा मला चावीची गाडी घ्यायची. अरे म्हणलो रिमोटची घेऊ आपण, नाही मला चावीची घ्यायची. चावीची गाडी, ती चावी फिरवली तर ती गाडी पळणार आहे ना.
ठीक आहे म्हणलं, आता मुलाचा आग्रह एकूण तर एक कसं नाही म्हणा, त्यानं म्हणलेली गाडी घेतली, 500 रुपयाची गाडी घेतली मी, बरोबर आहे. अरे चायनीज माल आहे, परत हे होईल, हे बिघडल, पण नाही, त्यानं आग्रह धरला मुलापुढं, मला द्यावं लागली त्यांना चावीची गाडी. तशी राजेभाऊ फड ही तशी चावीचीच गाडी, त्यांना चावी दिली तर येते आणि पत्रकार परिषद घेतात. कधीतरी मला सांगा, दररोज जगमित्र कार्यालयातून लोकांचे काम होते. धनुभाऊ महाराष्ट्रात कुठे जरी असले, जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांचे ते कामं करतात. 18 पगड जाती धर्माचे कामं करतात. तिथं काम घेऊन येणाऱ्या व्यक्तीची जात बघितली जाते का? असं कधी प्रकार झालेला नाही. तसं राजेभाऊ फड कधीतरी 2-4 महिन्यात एकदा यायचं मुंबईहून आपलं, आणि मी आलो हे लोकांना कसं कळन? तुम्ही आलेले कसं कळन? मग एखादी पत्रकार परिषद घ्यायची, मग काहीतरी विस्फोटक बोलायचं, मग तेव्हाच आपल्याला कळते का हा राजेभाऊ फड आले परळीमध्ये, अशा प्रकारे. आणि ही मोठ्या पवार साहेबांची चावीची गाडी. सातत्याने गेल्या 2 वर्षापासून आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप होत आहेत, पाहायला गेलं तर अंजली दमाने यांच्या माध्यमातून कृषी घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर 2 वेळी प्रकरण दाखल करण्यात आलं. त्या दोन्ही प्रकरणातून त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी मला या राजकारणातूनच नव्हे तर पृथ्वी तलावरून नष्ट करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे असा प्रश्न देखील राजेभाऊ फड यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की या परळी मतदारसंघातले तुम्ही किती लोक या पृथ्वी तलावरून नष्ट केले, अनेक नावं त्यांना घेतली. काय वाटतं तुम्हाला, जाणीवपूर्वक आमदार धनंजय मुंडे यांच्यावर असे वेगवेगळे आरोप लावून कुठंतरी बदनामी करायची, कुठंतरी त्यांना मानसिक ताण द्यायचा असा प्रकार सुरू आहे का? 100% प्रयत्न तेच आहे ना. मी काय म्हणालो, असा कुठला मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये एखादा दुसरा खून झाला नसेल किंवा चोरी किंवा अशा घटना झालेल्या नसत्याल. मुळात कुठलाही लोकप्रतिनिधी कशासाठी जबाबदार असतो? तिथल्या विकास कामासंदर्भात. एखाद्या ठिकाणी खून झाला एखाद्या मतदारसंघामध्ये तर ठीक आहे ना, मग ती न्यायप्रविष्ट आहे. आपण बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो. पोलीस प्रशासन आहे, CID आहे, बाकी सर्व यंत्रणा आहे, न्याय व्यवस्था आहे, ते बघून घेतील ना कोण आरोपी कोण नाही. चार्जशीट दाखल झालेले, त्याच्यात कुणाचे नाव आहेत. चार्जशीट दाखल झाल्यानंतर काही काही वेळेस निकाल लागल्यानंतर तुम्ही म्हणतात फलण्याला अटक करा. तुम्ही का कोर्ट आहेत का? तुम्ही आहेत कोण? लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीसारखं बोला ना. आता काल परवाचं प्रकरण आहे, मला कळालं की पत्रकार परिषद आहे वर म्हणून, आणि आपण जायला पाहिजे ना, धनंजय मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांना जायला पाहिजे. तर जाता जाता ते राजेभाऊ फडचं मला एक जणांना पेट्रोल पंप दाखवला, परंतु माझ्या चौकस नजरेतून ते सुटलं नाही. तिथं जे LED पोल लावले होते, जे की आपल्याला पूर्ण स्ट्रीट लाईट जे परळीमध्ये दिसतात, ते त्यांच्या पेट्रोल पंपामध्ये दिसले मला, त्रिशूळचे असे. म्हणजे राजेभाऊ फड, तुम्ही शासकीय कामातले पोल तुमच्या पेट्रोल पंपावर लावतात आणि तुम्ही साहेबांवर बेछूट आरोप करतात. कोणीही आरोप करू शकतं. आरोप करायला काय पैसे लागतात का? धनंजय मुंडे साहेब 10 खून केले, 4 खून केले. अरे तुम्ही उचलली जीभ लावली टाळायला. मी म्हणू शकतो उद्या इराण आणि इस्रायलचं युद्ध या राजेभाऊ फडमुळे भडकून दिले. जमतंय का? तुम्ही दुसरी देखील तुलना अशी केली होती की राजेभाऊ फड यांची तुलना लॉरेन हार्डी, जी की खूप गाजलेली सिरियल होती, मालिका होती, त्यांची तुलना तुम्ही लॉरेन हार्डी मधल्या लॉरेन हार्डी सोबत केली होती. तुम्ही त्याला आपण मराठीमध्ये जाड्या राड्या म्हणतो. DD1 ला ती मालिका असायची. तुम्ही बघा, राजेभाऊ फड त्याच्यातले लॉरेन जो कॅरेक्टर आहे, राजेभाऊ फडला तशी काळी टोपी घालायची, सेम राजेभाऊ फड त्याचे डुप्लिकेट दिसते. परंतु ते लॉरेन तरी तेवढा हुशार होता. मला वाटतं यांचं पैशाचं वजन खूप वाढलेलं आहे राजेभाऊंचं, आणि त्यांचं शारीरिक वजन बी भरपूर वाढलेलं आहे, परंतु बुद्धीचा तेवढा काही विकास झालेला मला वाटत नाही. तुम्ही दुसरा देखील असा आरोप केला होता की त्यांच्याकडे कुठून पैसे आले, कसे आले, आणि ही जी कालची पत्रकार परिषद त्यांनी घेतली की जे ब्रेन मॅपिंग असेल, त्याचा रिपोर्ट कुठेतरी कोर्टात सादर केल्याच्या नंतरच SIT कडे म्हणजे तपास यंत्रणाकडे जायला पाहिजे. पण तुमच्याकडे कसा आधी आला का? तुम्ही मॅनेज केलं का? असे काही तुम्ही आरोप केले होते, त्यावर काय बोलू? यावर आपण सर्वसामान्य माणसानं काय बोलावं, फक्त एवढंच बोलू शकतो की अशा प्रकारचा अहवाल यांच्याकडे नाही, कुठलाही पुरावा नाही. बेछूट आरोप घ्यायचे, उगा काहीतरी आता कागद घ्यायचे, लोकांना असं भासवायचं की खूप काही यांच्याकडे माहिती का काय. तुम्ही बघा, त्यांची पत्रकार परिषद घेण्याची मी थोडी चौकस बुद्धीने बघितलं. नेहमी पत्रकार परिषद घेत असताना सोप्या असं रेलून बसायचं औरंगजेबासारखं, आणि असे कागद चाळायचे. म्हणजे त्या कागदामध्ये भरपूर काहीतरी त्यांच्याकडे आहे. काय माहिती कशाचे कागद आहेत आणि काय, का कुठली वही आणली, काहीतरी बेछूट आरोप करायचे. जसं काय तुम्हाला एखाद्या पोलीस यंत्रणेने किंवा न्याय व्यवस्थेने एखादी फाईल दिली का राजेभाऊवर?
अहो ह्यामध्ये सगळे पुरावे तू घेऊन ये बस आणि बोल म्हणून. मी सरळ मला फक्त लॉरेन आणि हार्डी नाहीत तर राजेभाऊ फड हे आदरणीय मोठ्या पवार साहेबांची ही गाडी चावीवरची, त्यांनी तिकडून चावी फिरवली की बरोबर ही गाडी इकडे परळी मतदारसंघात पळते. अशा प्रकारचा हे प्रकार आहे. ससूनच्या रुग्णालयात मानसोपचार तज्ञांना दाखवावा असं देखील तुम्ही सल्ला दिला. त्यांच्या चांगल्यासाठी सांगितलं राजेभाऊ फडच्या. मी चांगल्यासाठी सांगितलं, त्यांना काय आपण वाईट बोललो नाहीत की बाबा तुम्ही जे बेछूट आरोप करायलात एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीला आणि महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या या भूमीमधल्या एका लोकप्रिय माणसाला, नंबर 2 चे मतदान घेतलेल्या माणसाला, निवडून आलेल्या माणसाला, 1.5 लाख पेक्षा जास्त मतदानानं निवडून आलेत लीडनं, अशा माणसाला तुम्ही म्हणता 10 खून केले. मग तुमचं मानसिक संतुलन खरंच आहे का ढासळलंय? आणि जर ढासळलं असलं तर त्यांच्या घरच्यांनी तत्काळ त्यांना ससूनमध्ये दाखल करावं. त्यांची व्यवस्थित काळजी घेण्याची गरज आहे. कारण आणखीन 3-3.5 वर्ष जायची विधानसभेला. तोपर्यंत असं होऊ नये की खरंच तुम्हाला तिथं जायची वेळ येऊ नये. नक्कीच. आणि पत्रकार परिषदेत तुम्ही शेवटला इशारा सुद्धा दिला होता की असे आरोप करणारे जे काही यंत्रणा आहेत, काही असे लोक आरोप करतात, बेछूट आरोप करतात, कुठल्याही बेसलेस आरोप आहेत, कुठला पुरावा नाहीये. काही जण म्हणतात व्हिडिओ आहेत, व्हिडिओ पुढे येत नाहीत, काही आले तर ते खोटे असतात, AI थ्रो बनवलेले असतात, असे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यांना तुम्ही काल इशारा दिला की यानंतर आम्ही गप्प बसणार नाहीत. काय ते विधान? बिलकुल. काय आहे की तुम्ही बेशूट आरोप करता, मुळात काय झाले, पहिल्यापासून चुका अशा झालेल्या आहेत, थोड्या साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या चुका आहेत. कुणी असो, मोठे कार्यकर्ते असतील, छोटे असतील, मधल्या फळीतले असतील, चुका अशा आहेत की नेतृत्वावर बेछूट आरोप होत असताना जसं काय खरंच आपल्या नेतृत्वाची चूक आहे असं समजून आपण सगळे असे गप्प बसलो. त्यामुळं वातावरण अशी निर्मिती झाली की खरंच नेतृत्वाची चूक आहे. नेतृत्व सांगेल का तुम्हाला, आम्हाला तुम्ही बोला म्हणून? तुम्हाला बोलता येतं, छान भाषण करता येते, तुम्ही मग नेतृत्वावर आरोप झाल्यावर तुम्ही मुके कसे काय होतात? कसं काय मुके होतात? तुम्ही येऊन बोलत का नाहीत? माझ्यावर जर आरोप झाला तर मी म्हणायचा का गलांडे साहेब तुम्ही माझ्याकडून बोला, कैलासराव तुम्ही माझ्याकडून बोला? मानायची गरज नाही. ते कार्यकर्त्याला कळायला पाहिजे माझ्या नेतृत्वावर जर कोणी शाब्द खाल्ला करत असेल तर मी करणार. आणि साहेबांची बाजू मांडायची म्हणजे काय, खरी बाजू मांडायची ना. आपलं नेतृत्वावर जे आरोप व्हायलेले आहेत यात काहीच सत्य नाही ना. या आपल्या परळी मतदारसंघातल्या माणसाला माहिती, महाराष्ट्राला माहिती का महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रोपगंडा चालवायला लागलेत की खरोखर असं वाटायला लागले की जसं काय आपण बिहारपेक्षा मागे गेलो का काय. अशी परिस्थिती नाही. परळी मतदारसंघ हे प्रभू वैद्यनाथाची भूमी, पावन भूमी. एखादं दुसरं प्रकरण चुकीचं झालं असेल, संबंधित व्यक्तीला न्याय मिळेल आणि प्रकरण न्यायालयात आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा काय संबंध आहे? यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा काही संबंध नाही. आणि इथून पुढे जर कोणी बेछूट आरोप करेल तर त्या व्यक्तीचे सुद्धा काही गोष्टी येतात ज्या की सत्य आहेत. आमच्या तर सत्य नसताना आम्ही गप्प बसलो. मग त्या व्यक्तीच्या काही ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करू ना त्यांच्यावर. आता धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते गप्प बसण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. नक्कीच तुम्ही पाहू शकतात राजेभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केले होते त्या आरोपाचा प्रत्युत्तर म्हणून जगमित्र कार्यालयामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर देखील उलट आरोप करण्यात आले आणि त्यांना मानसोपचार तज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला देखील दिला आणि त्यांची तुलना लॉरेन हार्डी सोबत केली. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का? आता यापुढे प्रत्युत्तर आरोप करणाऱ्याला नेमकं काय प्रत्युत्तर भेटतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन कैलास, मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.